मला काही करून पुढच्या तासाभरात मम्मा घरी परत यायला हवी. तुम्ही काही करा, मला काही ऐकून घ्यायचं नाही. काल रात्रीच मम्मा घराबाहेर गेली असणार. दिस इज व्हेरी सिरियस. साहेब तुम्ही काही काळजी करू नका, आमची पूर्ण टीम कामाला लागलेली आहे. थँक्यू, पण प्लीज काही करा आणि लवकरात लवकर मम्माला शोधून काढा सर. तुम्हाला कसली मदत लागली तुम्ही प्लीज सांगा. इव्हन पैशांची पण मदत लागली तर तुम्ही मला. या सगळ्यांची काही गरज नाही साहेब. एकतर ते आपला मोबाईल घरी विसरून गेले, नाहीतर आम्हाला त्यांचं लोकेशन ट्रेस करता आलं असतं. एनिवे, तुमचा कोणावर संशय आहे? त्यांच्यावर कोणाचा दबाव वगैरे? नाही, मला तरी तसं काही वाटत नाही. ठीक आहे, तुमचे नातेवाईक, त्यांच्या मैत्रिणी किंवा त्यांच्या जवळचे जे कोणी असतील त्या सगळ्यांचे कॉन्टॅक्ट नंबर आम्हाला शेअर करा. वी विल डू आवर बेस्ट. थँक्यू सर. भाऊसाहेब, काल रात्रीपासून मम्मा घरात नाहीये. काल जो काही इन्सिडेंट झाला त्याचं मम्माला खूप वाईट वाटलं असणार, एकटं फील करत असणार. आणि त्या विचारात तू बरोबर सांगत होतास. मी थांबायला पाहिजे होतं मम्मा सोबत, मम्माशी बोलायला हवं होतं. माहिती आता मम्मा. सर तुम्ही सावरास बताला, तुम्ही असं खचू नका प्लीज. आणि पोलीस पण आहेत ना, पोलीस सुद्धा शोधून काढतील मॅमना. आणि आपण सुद्धा जाऊ आणि मॅमना शोधून काढू. चला. जी, तुम्ही काही काळजी करू नका. सावरा स्वतःला. यामिनी मॅम लवकरात लवकर सापडतील. पोलीस आहेत ना, ते शोधून काढतील मॅमने. आणि आम्ही सुद्धा आहोत, आम्ही पण शोधतो मॅमना. हो, पण तू माझ्या राजवीरला सांभाळ. हा, हो, काळजी घ्या. चल. हेलो, कौन बोलता है? मी बोलते. हॅलो, हा कुठला नंबर आहे? मी पकडली जाऊ नये म्हणून आता तुला वेगवेगळ्या नंबरवरून कॉल करेन, कळलं?
काय चाललंय काय तिकडे? इकडे तू हरवल्याची पोलिसांकडे कंप्लेंट केली आहे आणि सगळेजण स्वतः सुद्धा बाहेर शोधायला गेलेत. अरे काही कळलं का रे? नाही भाऊसाहेब, जाम लेट झालाय. तू पण दमला असशील ना, घरी जा. काळजीपोटी या दोघांनी काही खाल्लं पण नसेल. काय हाल करून घेतले त्या दोघांनी. तेव्हा परमेश्वरा, माझ्या राजवीरच्या पाठी अगदी खंबीर उभा राहा. सगळं एकट्याने करतोय तो. मयुरी असती तर तिने जरा धीर दिला असता. मम्मा, कुठे गेलीस तू? का केलंस असं मम्मा? मला सोडून जाताना माझा जराही विचार केला नाहीस तू. काय झालंय? कुठे गेलीस तू? मम्मा, तू कुठेही असशील पण हा राजवीर सराफ तुला शोधून काढणार आहे. हॅलो, कोण बोलतोय? इथे मी इतकी बिझी आणि कोण डिस्टर्ब करताय मला? काही उद्योगधंदे नाही आहेत का तुम्हाला? हे मूर्ख बिंडोक, मी बोलते यामिनी. हॅलो ताई, अगं हा कुठला नंबर आहे? नाही, सेव्ह नाहीये ना माझ्याकडे म्हणून विचारलं. फोन सेव्ह करायचं नाहीये तुला. मी तुझ्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे. हे कोणालाही कळता कामा नये. मी तुला सांगितलं होतं ना मिठू. हो हो, आलं लक्षात. ताई, पण इथे ना सगळी गंमतच चालू आहे. म्हणजे तू हरवल्यापासून तुला शोधण्यासाठी राजवीर आणि गॅरी सगळीकडे फिरतायत. आणि आता तू सापडत नाहीयेस म्हटल्यावर राजवीर आणि गॅरी घरी आलेत. राजवीर तुझ्या आठवणीत तुझ्या रूम मध्ये जाऊन रडत बसलाय आणि गॅरी मम्मा मम्मा करत फिरतोय. आणि राजवीर काळजीत आहे म्हणून तिकडे तुझी सासू त्याच्या काळजीत बसलीये. घरात इतकं मस्त वातावरण झालंय ना, कोणी काही वेळेवरती खात नाहीये की पित नाहीये. ताई, पण मला सांग, तू सगळ्यांना दर्शन कधी देणार आहेस? जेव्हा राजवीरला त्याच्या मम्माची खरी किंमत कळेल तेव्हा. ये भी सही है.
हॅलो मिठू, मॅम, राजवीर सर कुठे आहेत? हॅलो हॅलो हॅलो. सर, तू तू ये, तू मामाच्या रूम मध्ये जास्त वेळ थांबू नको. मग तिथे थांबलं तर तुला पण आठवण येत राहणार ना. आणि तू इथेच बस आणि रडू नको. आपल्याला पण मम्माची आठवण येते, पण आपण रडत नाही येत ना. घरी असं काय करतोयस तू? मम्मा ठीक असेल ना? हो गॅरी, शांत हो, रडू नकोस. हे बघ, मम्माला काही होणार नाहीये. आपण सगळे शोधतोय ना मम्माला. नक्की येईल ना. आणि पोलीस पण मागावर आहे, येणार. सर, मला भूक नाहीये मिस मयुरी. गॅरी सर, मयुरी, थँक्यू, तुम्ही आमच्यासाठी जेवण घेऊन आले. पण आपल्याला पण भूक नाही. सॉरी. गॅरी सर, थोडं खाऊन घ्या. सर, तुम्ही तुमच्या मम्माचा एवढा विचार करता, मग त्यांच्यासाठी खायलाही हवं ना. हा, सर, तुम्ही जर का असे उपाशी राहिला तर तुमच्या मम्माला आवडेल का? नाही आवडणार ना. थोडंसं खाऊन घ्या. घ्या, थोडंसं खा. गॅरी सर,
तुमच्या मम्मासाठी घ्या. राजवीर सर, तुम्ही तरी थोडंसं खाऊन घ्या सर, प्लीज. थोडंसं खाऊन घ्या ना. तुम्ही असे उपाशी राहिलात तर यामिनी मॅमना खरंच नाही आवडणार. आणि तुम्ही काहीच खाल्लं नाहीये म्हणून सकाळपासून गॅरी आणि आजी सुद्धा उपाशी आहेत. थोडंसं खाऊन घ्या सर. तुम्हीच जर का असे खचलात तर मग गॅरी आणि आजीने कोणाकडे बघायचं? म्हणून सांगते, थोडंसं खाऊन घ्या. गॅरी, 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 आपल्या मम्मासाठी खा. खा. अगं मोयू, किती उशीर. सगळे काळजी करतात घरातले. सॉरी आबा, ते मोपेड बंद पडली होती ना. बरं, असो असो. चल तू काहीतरी जेवून घे, भूक लागली असेल ना तुला. आबा, ते आबा, चोर 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 चोर. राजवीरला मारून त्याची प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करायची. जोजो, मी मम्माबद्दल काही ऐकून घेणार नाहीये. भाऊसाहेब, आत्ताच्या आत्ता जोजोला घराबाहेर काढ. आणि जोजो मॅमने जे जे आरोप केले होते ते सगळे खोटे होते. त्यामुळे या सगळ्या खोट्या आरोपांचा यामिनी मॅमना एवढा त्रास झाला की आबा ते त्यांचं घर सोडून त्यांच्या माणसांना सोडून निघून गेले. अरे बापरे, मग गेले कुठे? काहीच माहित नाहीये. त्याचीच सगळी शोधाशोध चालू आहे. अरे बापरे. पण आबा, या सगळ्या गोष्टींमुळे राजवीर सर खूपच कोसळले. कोसळणार ना. मग सख्या आईवर कोण प्रेम करणार नाही एवढं छोटे मालक यामिनी मॅडमवर करतायत. आता एक गोष्ट लक्षात ठेव, छोटे मालक कायम आपल्या पाठीशी अडीअडचणीला उभे राहिले. तेव्हा अशा परिस्थितीमध्ये
आपण त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं गरजेचं आहे. तेव्हा काय बी करून तू बॉडीगार्ड म्हणून त्यांच्या पाठीशी उभी राहा सतत. आणि आता या त्यांची एवढी काळजी करायची म्हटल्यानंतर तुला पण फिट राहिलं पाहिजे. तर घरात चल, काहीतरी खाऊन घे आणि झोप.